रविवारची सुट्टी आणि झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा व सुक्खं मटण असेल तर रविवार अजूनच खास होतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्खं मटण. यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी मी येथे अर्धा किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि आता गॅसवर एक भांडं ठेवायचं. भांडं थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं. तेल नीट गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि कांदा नीट भाजला की त्यात मटणाची फोडणी द्यायची. वरून थोडंसं मीठ आणि 1 चमचा हळद घालून मटण छान परतून घ्यायचं. मीठ आणि हळद घातल्यामुळे मटण लवकर शिजते. आता भांड्यावर प्लेट किंवा झाकण ठेवून मटण तेलामध्ये साधारण अर्धा तास शिजवून घ्यायचं. मटण शिजेपर्यंत रश्श्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये गरम केलेले पांढरे तीळ, खडे मसाले, कोथिंबीर, सुकं खोबरं, आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा सगळा मसाला मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचा. मसाल्यात सुकं खोबरं वापरल्यामुळे रश्श्याला छान कट येतो. हा सगळा मसाला मिक्सर जारमध्ये अशा प्रकारे अगदी बारीक असा वाटून घ्यायचा. आता इथे मटण देखील तेलामध्ये छान शिजलेला आहे. आता तयार करून घेतलेला मसाला मटणात घालायचा आणि परत भांड्यावर एक झाकण ठेवायचं आणि मसाल्यामध्ये मटण परत मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजवू द्यायचं. आता मसाल्याला छान तेल देखील सुटलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आणि जेवढा रस्सा आपल्याला बनवायचा आहे तेवढं त्यामध्ये गरम पाणी ओतायचं. अशा पद्धतीने झणझणीत असा कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार आहे. आता गॅस बारीक करून रश्श्याला 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर छान उकळी येऊ द्यायची आणि आता सुक्खं मटण बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची. कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये थोडं तेल घालायचं. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा. कांदा लालसर होईपर्यंत भाजला की जो मसाला आपण रश्श्यासाठी वापरला होता त्यातलाच थोडा मसाला कढईमध्ये घालून छान परतून घ्यायचा. मसाला तेल सुटेपर्यंत भाजला की त्यामध्ये लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आणि मी येथे थोडासा गरम मसाला घातलेला आहे. मसाल्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आणि उकळत्या रश्श्यातील मटण झाऱ्याच्या मदतीने या मसाल्यात घालायचं. त्यामध्ये फोडणीसाठी मी खडा मसाला अजिबात वापरलेला नाही, कारण की जो मसाला आपण तयार करून घेतला होता त्यात मी सगळे खडे मसाले घातले होते. अशा प्रकारे आपला कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत, तिखट आणि तर्रीदार तांबडा रस्सा आणि सुक्खं मटण तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत कोणत्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू. आणि हो, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे यूट्यूब चॅनेलवरती 1,500 सबस्क्रायबर्स कंप्लीट होत आले आहेत. तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट आणि सपोर्टसाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.